नमस्कार. इन शॉर्ट जर आजचा विचार केला तर आजच्या एपिसोडमध्ये अर्जुन सायली त्या बाईकडे पोचतात आणि ती सगळं काही खरं खरं सांगते. यामुळे सायलीला अक्षरशः धक्का बसतो की माझ्या वेळेस एवढं खोटं बोलली आहे. प्रतिमाचा विचार केला तर तिला तिचा पास्ट थोडा थोडा आठवतंय आणि एंडला खूप मोठा ट्विस्ट आहे ते बघा. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे अर्जुन सायली त्या बाईच्या घरी गेलेले असतात. तेव्हा अर्जुन विचारतो, तुम्ही या मुलीला ओळखता का? तेव्हा ती विचार करते, ही मुलगी तर हिच्याबद्दल सगळेजण चौकशी करत आहेत, काहीतरी नक्कीच गडबड आहे. मला आता हिच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगून चालणार नाही. तो ती स्पष्टपणे सांगते, मी नाही ओळखत, तुम्ही इथे येऊ नका. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. अर्जुन सायली तिथून निघायला लागलेले असतात. तेवढ्यात अर्जुन पुन्हा दार वाजवतो आणि तिला एक एक करून सगळ्या मुलींची फोटो दाखवतो. तेव्हा तो म्हणतो, आता तुम्ही मला इथे इन्फॉर्मेशन देणार आहात की पोलीस स्टेशनला जायचा, तुम्ही ठरवा. तेव्हा ती घाबरते आणि म्हणाले, ते नको नको साहेब, चला चला तुम्ही आज चला, आपण आज जाऊन बोलू. अर्जुन सायली लगेच तिच्या घराच्या आत जातात. दुसरीकडे प्रतिमा इकडे रविराजला विचारते, मला सांगा ना, ही जी कार आहे ती आपल्या तन्वीची आहे का? म्हणजे मला तरी या कारबद्दल काही आठवत नाही. तेव्हा तो म्हणतो, नाही, हे ना सुमनच्या बहिणीची मुलगी आपल्याकडे यायची ना, तिची कार आहे, म्हणून तू जास्त डोक्याला ताण देऊ नको. तेव्हा ती म्हणते, मला तर असं वाटत होतं की मला अजून सुद्धा गोष्टी आठवत नाही आहेत, म्हणून मी थोडी घाबरलेली होती. खरं म्हटलं तर सगळ्या गोष्टी पुसट आठवतात आणि ज्या हिशोबाने मला हळूहळू का होईना गोष्टी आठवत आहेत ना, त्या हिशोबाने मला थोडी भीती सुद्धा वाटते. तेव्हा रविराज म्हणतो, मी तर अजून तुझी त्या गोष्टीची वाट बघत आहे की तू पूर्वीसारखी कधी माझ्या जवळ येशील आणि कधी सगळ्या गोष्टी तुला पूर्वीसारख्या आठवशील. हे सगळं करताना मी आता थकून गेलो आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, मी समजू शकते हो, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे आणि तसंही तुम्हाला काहीच न माहिती असताना सुद्धा तुम्ही माझा स्वीकार केला, मला बायकोसारखं एवढं सगळं मान दिलं आहे. मग माझीही हीच अपेक्षा आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी लवकर आठवून याव्या आणि सगळं चांगलं व्हावं. दुसरीकडे अर्जुन विचारत असतो, आता मला खरं खरं सांगा, या मुलीचा आणि तुमचा काय संबंध आहे? सगळ्या गोष्टी क्लिअर कट सांगायला पाहिजेत. तेव्हा सायली म्हणते, ही जी फोटोतली मुलगी आहे ना, ती मीच आहे. तेव्हा ती अजूनच घाबरते आणि म्हणायला लागते, हे सगळं काय आहे? काहीतरी गडबड आहे. मैनावती आणि सदाशिवने काय सांगितलं असेल? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही एवढ्या शांत राहिल्या आहेत म्हणजे नेमकं तुमचं काहीतरी प्रकरण आहे. तुम्ही कोण आहात आणि या सगळ्या मागचं कारण काय आहे? तुम्ही त्यांना कसे ओळखता? तुम्ही माझी मावशी आहात का? तेव्हा ती म्हणते, हो हो, मी तुझी मावशीच आहे. तेव्हा ती म्हणते, त्यांच्या इथून मी इथे आली होती. तेव्हा अर्जुन विचारतो, तुमचं नाव काय आहे? तुमचं सरनेम काय आहे? सगळं खरं खरं सांगा. तेव्हा ती म्हणते, अहो मी खरंच बोलते, मी जी चुलत मावशी आहे. तेव्हा ती थोडी अडखडत असते. ते बघता अर्जुन म्हणायला लागतो, ठीक आहे, तुम्ही खोटं बोलताय ना अजून, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवतो. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, माझा आणि त्यांचा काही संबंध नाही, मी तुझी मावशी बिवशी नाही आहे. खरं म्हणजे सदाशिव आणि मैनावतींना मी ओळखत सुद्धा नाही. तेव्हा तो म्हणतो, मग तुम्ही आता असं का बोलल्या की तुम्ही तिची मावशी आहात? खरं सांगा, तुम्ही नेमकं हे सगळं काय केलं आहे? तेव्हा ती म्हणते, त्याच दोघांनी त्यांच्याकडे 5 मुली होत्या ना, म्हणून या मुलीला माझ्याकडे आणून सोडलं होतं. तेव्हा ते विचारतात, का आणलं होतं? नेमकं प्रकरण काय आहे? खरं खरं सांगा. तेव्हा ती म्हणते, मला कामासाठी मुली लागायच्या आणि कसं आहे, मी त्यांच्याकडून पापड बनवून घ्यायची. तेव्हा अर्जुन म्हणतो, पापड बनवून? हे तर इल्लीगल आहे. लहान मुलांकडून तुम्ही अशी कामं कशी काय करू शकता? थांबा जरा, आता मी पोलिसांनाच बोलवतो. तेव्हा ती म्हणते, नाही, असं नाही आहे, समजून घ्या ना जरा, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगते. मी इथे लहान मुलांना गोळा करायची, त्यांच्याकडून चोऱ्या माऱ्या करून घ्यायची, भीक मागून घ्यायची, पाकिटमार करायची, हे सगळं त्यांचं काम होतं. हे सगळं ऐकल्यानंतर सायलीला अक्षरशः धक्काच बसतो की लहानपणी मला पाकिट मारायचं काम दिलं होतं. तेव्हा ती म्हणते, पण याच्यासाठी मी सदाशिव आणि मैनावतींना रोकड मोजली होती आणि त्यांनी असाच काही सौदा केला नव्हता. त्यांच्याकडे भिकेचेही डोळ्याला लागले होते आणि त्याच्याचमुळे माझ्या पैशांमुळेच त्यांनी ते दुकान उभं केलं आहे आणि स्वतःचं घर चालू शकले. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे सगळं किती इल्लीगल आहे, तुम्हाला समजते का? मग तरी सुद्धा तुम्ही हे सगळं का केलं? तेव्हा ती म्हणते, माझ्याकडे ऑप्शनच नव्हता, पण ही मुलगी आहे ना, ही काय माझ्या जवळ जास्त राहिली नाही, पण ही खूप चाप्टर होती. ही ना अशी तटकन जायची आणि तटकन पैसे घेऊन यायची आणि पाकिटं मारून यायची. तेव्हा अर्जुन म्हणतो, ती मुलगी 5 वर्षाची होती आणि तुम्ही तिच्याकडून पाकिट मारून घ्यायचे. तेव्हा ती म्हणते, मग तेच तर काम होतं,
नव्हतं, पण ही मुलगी कधी पळून गेली ना काहीच समजलंच नाही. हे सगळं ऐकल्यानंतर सायली अर्जुनला बाजूला बोलवते आणि म्हणते, हे सगळं काय आहे हो, मला या कुठल्याच गोष्टीवरती विश्वास बसत नाही, पण मला एक सांगा, ही बाई कशावरून खरं बोलत असेल? तेव्हा अर्जुन सांगतो, मी चैतन्यला फोन केला होता आणि त्याला या बाईच्या बद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढायला लावली होती आणि याच्याने हे कन्फर्म होत आहे ही बाई खरंच हे काम करायची आणि त्याच्याचमुळे मैनावती आणि सदाशिव तुझे आई वडील नाही आहेत हे तर सिद्ध होत नाही, पण ते लोक आपल्यापासून खूप साऱ्या गोष्टी लपवत आहेत आणि त्या गोष्टींची तर त्यांना परतफेड व्हायला पाहिजे. थांब जरा, आपण काहीतरी ठरवू, तू आत्ता जा. तेवढ्यात ते म्हणायला लागतो, चला तुम्ही माझ्या बरोबर चला. तेव्हा ती म्हणते, नाही नाही दादा, मी कुठे येणार नाही, प्लीज साहेब, असं मला पटत नाही आहे, मी पोलिसांकडे जाणार नाही. तेव्हा तो म्हणतो, पोलिसांकडे नाही, माझ्या ऑफिसमध्ये जायचं आहे. तेव्हा ती म्हणते, का ऑफिसमध्ये, नेमकं प्रकरण काय आहे? तेव्हा अर्जुन सांगायला लागतो, मैनावती आणि सदाशिवनी तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे की तुम्ही त्यांच्या मुलीला चोरून नेलं होतं. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, मी कोणाला चोरलं बिरलं नव्हतं, त्यांनी स्वतःहून त्यांची मुलगी इथे आणून दिली होती आणि तिच्याकडून मी काम करून घेतलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग चला, नाही तर मी पोलिसांनाही बोलू शकते. ती लगेच अर्जुनच्या बरोबर जायला निघते. दुसरीकडे समीरा खूप खुश असते. तेव्हा ती म्हणते, अण्णा तुम्हाला माहितीये का किती आनंद होत आहे, म्हणजे फायनली मला असा बॉयफ्रेंड मिळाला आहे ज्याच्यामुळे माझं आयुष्य बदलू शकतं. तेव्हा ते विचारतात, खरंच का, आता तो फायनली बॉयफ्रेंड झाला का? तेव्हा ती म्हणते, हो, जर मी त्याच्याशी लग्न केलं तो US ला सेटल आहे, मीही सेटल होईल आणि मला इथे राहून ना सतत भीती वाटत होती, कधी मी कोणाला पकडली गेली काय झालं, कारण की एक मुलगी असून ती काही जास्त चेंज करू शकत नाही, म्हणजे दाढी मिरच्या लावू शकत नाही, ज्यामुळे पूर्ण लुक चेंज होऊ शकतं. म्हणून मला असं वाटते मी जर तिकडे सेटल झाली तर माझ्यासाठी खूप चांगलं होईल आणि सगळं वेल टू डू होईल. तेवढ्यात तिथे सचिन सुद्धा येतो आणि म्हणायला लागतो, हाय ब्युटिफुल. तेवढ्यात त्याचं लक्ष जातं की तिथे अजून कोणीतरी आहे. समीरा लगेच ओळख करून देते, हे माझे अण्णा आहेत, तू यांच्याशी बोलू शकतो. तेवढ्यात तो त्यांच्या पाया पडतो. ते बघता ते विचारायला लागतात, काय रे, तू कुठला आहेस, काय करतोस, काय कामधंदा काय आहे? तेवढ्यात दुसरीकडे इकडे मैनावती आणि तन्वीच्या गप्पा सुरू असतात. तेव्हा ती म्हणते, बरं झालं तिथे चोरी झाली नव्हती, पण तुझी तर चांगलीच फजिती झाली ना, तुझी गाडी तर बंद पडली. तेव्हा ती म्हणते, जरा कमी कुचपुच करा, त्यांना आवाज दिला ना तर त्यांना संशय येईल. इकडे सगळ्यांना थोडं विचित्र वाटत असतं की या दोघी एवढ्या गप्पा का मारतात. तेव्हा मैनावती म्हणते, आज तू जे काही बोलते ना ते सगळं बरोबरच आहे, तू काय आज चुकीचं वागत नाही आहेस. तेवढ्यात तिथे सायली येते. सायलीला बघता मैनावती म्हणायला लागते, बाळा, तू आज जो शिरा बनवला होता ना तो एवढा यम्मी होता की नेक्स्ट टाइम जेव्हा बनवशील ना तेव्हा काजू बदाम जरा मोकळ्या हाताने टाक. सायली त्यांच्याशी काही बोलतच नसते. हे बघता तन्वीला संशय येतो की काहीतरी नक्कीच गडबड आहे, म्हणजे हिच्या हातामध्ये काहीतरी लागलं ज्यामुळे ही मैनावतीला इग्नोर करत आहे. तेवढ्यात सायली पाणी पिऊन तिथून जायला लागलेली असते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं सायली, तुझ्यासाठी चहा ठेवायला सांगू का? सायली म्हणते, नको नको आई, काही गरज नाही. तेव्हा प्रताप म्हणतो, काय झालं सायली, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा तन्वी म्हणायला लागते, काय ग, तुझी आई तुला काहीतरी विचारपूस करत आहे आणि तू तिच्याशी साधं बोलत सुद्धा नाही, हे असं आईशी वागणं बरोबर वाटतंय का? दुसरीकडे सचिन सांगायला लागतो, मी एका कंपनीमध्ये मॅनेजर आहे आणि तिथलं सगळं काही एशियन कंपनीज आणि बाकी सगळ्या गोष्टी आम्ही रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये हँडल करतो. तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो तिथून निघून जातो. हे सगळं बघताना महिपत म्हणायला लागतो, पण ही तर खूप मोठी पार्टी आहे, यांच्याबरोबर आपलं जुळू शकत नाही. तेव्हा ती म्हणते, बाबा, हेच तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ह्यो एवढा मोठा माणूस आहे आणि याच्या बायकोवरती कोणाला संशय सुद्धा येणार नाही, म्हणजे माझं आयुष्य सेटल होऊन जाईल ना आणि मी परदेशात गेली म्हणजे तुम्हालाही टेन्शन राहणार नाही. तेव्हा तो म्हणतो, हे असं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, तू फक्त लग्नाला होकार दे, मी बाकी सगळं मॅनेज करेल. हा दीक्षित तर आपण फिक्स करूया आणि तुझा बँड बाजा वाजूया. दुसरीकडे सायली म्हणत असते, आई, आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे आणि त्या पहिले काय ग प्रिया, मी तुला स्पष्टपणे सांगते, ज्याचे हात स्वतःचे घाण असतात ना तो दुसऱ्याला सांगू नये की चिखलामध्ये खेळू नये. तू तुझ्या आईशी कशी वागते ना हे सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणून तू तरी याबद्दल लेक्चर देऊ नको. तेवढ्यात
प्रिया म्हणायला लागते, अगं मी काही चुकीचं बोलते का? कोणी आपल्या आईशी असं वागतं का? त्या तुला भाव देतात आणि तू त्यांना इग्नोर करते. तेव्हा प्रज्ञाजी म्हणायला लागतात, अगं तू तर काही बोलूच नको, तुला सायलीशी उद्धटपणे बोलण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही. तेवढ्यात मैनावती म्हणायला लागते, माझी मुलगी बाहेरून आली आहे, मग ती नाही बोलली तर एवढं काय झालं, आम्ही मायले की बघून घेऊ. तेवढ्यात सायली म्हणायला लागते, आई आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे, जायचं का? तेव्हा कल्पना म्हणते, अगं आत्ताच तर तू आली आहे, आता कुठे जायचं आहे? तेव्हा मैनावती म्हणते, अगं चप्पल होती ना, चल चल आपण जाऊया. तेव्हा प्रताप म्हणतो, जर तुला सायली जर शॉपिंग करायची असेल तर नंतर जा, आत्ता कशाला जाते? तेव्हा सायली म्हणते, नाही बाबा, शॉपिंग करायला चाललो नाही, दुसरं काहीतरी काम आहे. सायली लगेच मैनावतीला तिथून घेऊन जाते, पण तिच्या मनामध्ये चपलीचं असतं. पण तन्वीला संशय वाढलेला असतो की आता काहीतरी घडणार आहे. इकडे सायली आणि मैनावती अर्जुनच्या ऑफिसच्या बाहेर येतात. तेव्हा मैना विचारते, काय ग, आपण इथे काय करतोय? इथे तर कोणतं मार्केट नाहीये हे. तेव्हा सायली म्हणते, तू चपलाचा विषय काढला होता, मी नाही, मी तरी ते तुला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन यायला आली आहे. तेव्हा ती म्हणते, यांच्या ऑफिसमध्ये मी काय करणार आहे? तुझं जे काम असेल ते तू कर ना. तेव्हा ती म्हणते, नाही आई, जरा बघ ना तुझ्या जावयाचं ऑफिस किती मोठं आहे, चल आपल्याला आज जायला पाहिजे. ती लगेच त्यांना आज घेऊन येते. तेवढ्यात तिचं लक्ष त्या बाईकडे न जाता ती बाकीचं ऑफिस बघते आणि म्हणायला लागते, जावई बापू, ऑफिस तर खरंच खूप छान आहे, इथल्या खुर्च्या सुद्धा खूप छान आहे, मी बसू का? तेवढ्यात तिचं लक्ष त्या बाईकडे जातं आणि मैनाच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे अर्जुन विचारत असतो, तुम्ही या बाईला ओळखता का? तेव्हा मैनावती म्हणते, नाही, मी या बाईला बिलकुल ओळखत नाही, कोण आहे ही? तेव्हा सायली म्हणते, आई, तू तिला ओळखते हे मला माहिती आहे, आणि तुझा आणि तिचा काय संबंध आहे, तुने काय केलं आहे हे सुद्धा मला माहिती आहे, आणि हे सगळं खरं आहे, तू मला हिला विकलं होतं ना. तेव्हा मैनावती म्हणते, काय तू आरोप करते? एका आईवरती असं तू कसं काय आरोप करू शकते? असं मी काहीच केलेलं नाही आहे. तेवढ्यात ती मागून बाई म्हणते, ए मैना, जरा गप्प बस, खोटं बोलू नको. इथे हा एपिसोड संपतो. आता मैनाची तर पोलखोल झाली आहे. खरंच या सत्यावरून तरी उलगडा उडेल का? तुम्हाला काय वाटतं ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.